हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुईंग अफली फाईन. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम मुर्डेश्वर. ॲक्च्युली गुड आफ्टरनून बोलायला पाहिजे थोड्या वेळात, बट मुर्डेश्वरमध्ये आलेलो आहोत. रात्री तुम्ही अपडेट गोव्यापर्यंत बघितला असं. गोव्याच्या पुढे आम्ही बोललेलो मुर्डेश्वरला चाललो आहे. तो यायला आम्हाला खूप उशीर झाला, 1-1:30 वाजला आणि मुर्डेश्वरमध्ये पोचायचंच होतं. असं काहीतरी विषय होता, म्हणून आम्ही जेवढी होईल रात्र म्हटलं पोचू मुर्डेश्वरमध्ये, झोपू आणि परत नेक्स्ट डे आपला आपण मुर्डेश्वरमध्येच आहे. सो मुर्डेश्वरमध्ये आलो. समोर आपल्या बीच, तिकडे श्री शंकरांची मूर्ती आणि गोपुरा इथून विजिबल आहे. आणि बीचचा नजारा पण खूप सुंदर आहे. इथे आपली अल्ट्रॉस येऊन रात्री आपण हा नॉर्मल रूम घेतलेला. ॲक्च्युली कसं होतं, रात्री 1:30 वाजता आलो, परत सकाळी सोडायचं होतं म्हणून आम्ही रूम घेऊन टाकला. असा 700 रुपीजला हा रूम मिळालेला. आता चेकआउट केला आहे रूम, कारण की इथेच याच बिल्डिंगमध्ये आम्ही दुसरा रूम घेतला आहे. तो थोडासा पॉश आहे, चांगला आहे आणि स्पेशियस आहे. तो तुम्हाला दाखवतो आहे. हा थोडासा चावी लावतो इथे, ठीक आहे. तर हा रूम सोडला. हा 700 रुपयामध्ये भेटलेला. कम्फर्टेबल होता, राहिलो मस्तपैकी, बट आम्हाला थोडासा पॉश आणि थोडा बेटर फीलवाला पाहिजे होता, म्हणून आम्ही हा रूम सोडला आणि म्हटलं दुसरा बघू. पण ते बघता टाईम घालवणं हे ते सगळं करण्यापेक्षा त्यांचा इथल्या इथेच आहे. सो इथेच रूम घेतला. हे रिसेप्शन आणि इथे पण त्यांचे रूम आहेत, पण ते छोटे आहेत. माणूस पडला. इथे 2 स्पेशल किंग साइज बेड आहेत, त्यामुळे ओह माय गॉड. आणि इथून पण व्ह्यू बघा, सीनिक व्ह्यू एक नंबर यार, एक नंबर. सो 1400 रुपयात हा रूम भेटलेला आहे, त्यामुळे आमच्या बजेटच्या खूप आतमध्ये आहे. फ्रेश वगैरे झालो, खाली चहा ठेवलेला, चहा घेतला. आता इथे मॅगी बनवू आणि मॅगी खाऊ आणि नंतर जाऊन स्विमिंगला आंघोळी वगैरे केलं. आता आंघोळी करायची आहे, बीचवर आंघोळी करायची आहे आणि टेम्पलकडे संध्याकाळी जाऊ. सो जसं काय प्लॅन असेल तर तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, 12:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला आता जायचं स्विमिंगला. आता जाताना काय आम्ही फोन वगैरे सोबत नेत नाही, कारण परत कुठं ठेवायचं तिथे काय हे ते तसं तो प्रॉब्लेम नको, म्हणून फोन वगैरे इथं ठेवतो. स्विमिंग करून येऊ आणि परत संध्याकाळी फोटो वगैरे काढायला मंदिराच्या इथे आणि बीचच्या इथे जाऊ. सो असा काहीतरी आता प्लॅन आहे. तर मोबाईल आत नाही ठेवते, जातोय स्विमिंग करून येतो आणि भेटतोय तुम्हाला. सो फार सो गुड. अडीच वाजलेले आहेत. स्विमिंग करून आलो आहे, मस्त फ्रेश वगैरे झालो. आता जायचं जेवायला. उशीर तर खूप झालेला आहे, बट 4 वाजता जायचं होतं फोटोशूट करायला, बट झालं आहे. आवरलं आहे सगळ्यांनी. चला तर गाडी सगळे रेडी जेवायला, फ्रेश वगैरे होऊन. आणि हाफ पॅन्टच आहे. कालपासून आपली ट्रिप हाफ पॅन्टवर चाललेली आहे, त्यामुळे हाफ पॅन्ट ट्रिप आहे आपली. हे पण हाफ पॅन्टवर आहे. सो काहींचं जेवण व्हेज, काहींचं नॉनव्हेज. बघू आता काय कसं आहे. काढा चटणी बनवून घ्या. आता निघली होई. चला तर आपलं जेवण आलेलं आहे आणि आपण आहोत येऊ दे सगळा. एक 5 मिनिटं थांबायला लागेल. रॉयल पॅलेस.
तोपर्यंत सर्व जेव्हा आपण मुर्डेश्वरला येतो ना तेव्हा इथं जेवण करतो. इथलं जेवण खूप छान लागतं. आम्ही जेव्हा फ्रेंड्स वगैरे येतो ना तेव्हा इथंच येतो. तर नान मागवलं आहे. हे काय अंडे आहे आणि चिकन मोगलाई. असा काहीतरी आमचा लंच होणार आहे. तर कधी गो जेवू आणि मग बघू पुढचा प्रोग्राम. तिकडे मंदिर आहे इथे जेवलो आहे आणि काय होती करतो ओ माय गॉड. मित्रांनो मगाशी जेवून आलो आणि थोडा झोपलो वगैरे आराम केला आणि आता जवळपास 6 वाजलेत आणि निघालो आम्ही आता टेम्पलकडे. तिकडे टेम्पल आहे. सो त्या भगवान शंकरच्या मूर्तीकडे जाऊ, गोपुरामध्ये जाऊ जर चालू असेल तर. ते थोडे फोटोशूट वगैरे यांना करायचे आहेत. ह्यांचं लुक बघा बापरे, हे काय ऐकतच नाही. सगळा प्लॅन करून आलेले आहेत. आज फक्त रिॲक्शन घ्या बोलतात बस मला, रिॲक्शन घ्या. तर जाऊया मंदिराकडे आणि बघू कसं काय आहे ते. आपली अल्ट्रॉज चालत जायचं होतं बट परत उशीर होईल, जास्त वेळ नाही आहे आणि त्यामुळे गाडी घेऊन चाललो आहे. पुढे ते तिथं पार्क करू. काय सुंदर नजारा दिसतो यार, एक नंबर. तर मंदिरच्या एंट्रन्सला आलेलो, गाडी आतमध्ये पार्क होते. आम्हाला माहिती असून आम्ही विसरलो. बाईक घेऊन होतो ना, बाईक डायरेक्ट मूर्ती जवळ होतो. ह्यूज आहे, ह्यूज गोपुरा. चला तर गाडी इथे पार्क होते. गाडी पार्किंगचे 40 रुपये घेतलेले आहेत आणि सनसेट व्हायला आला. आय थिंक आम्ही आता लेट झालो बट ठीक आहे, जसं असेल तसं. ड्रोन उडवायला भेटेल की नाही माहिती नाही, बट जाऊ तिथे, दाखवू, दर्शन घेऊ. आणि त्या गोपुरा लिफ्टमध्ये पण चान्स भेटला जाऊ. आय थिंक बंद आहे, नाही चालू आहे. मग सकाळी माणसं बघितली मी, पण ह्यूज आहे बघा यार, 19 मारायची. आणि हा खालचा भाग तर धरलाच नाही. आणि तिकडे श्री शंकराची ह्यूज मूर्ती आहे. बीचवर पण गर्दी झालेली आहे. मग आम्ही होतो तेव्हा गर्दी जास्त नव्हती. संध्याकाळी आहे, थोडंसं टाईम पण तसा आहे. समोर आपल्या हा गोपुरा आणि तिकडे मूर्ती. तर फर्स्ट आपण मूर्तीकडे जाऊ. बहुतेक आता ॲक्च्युली आमचं टायमिंग चुकलं आहे, थोडं लेट झालं आहे. बट ठीक आहे, आता काय, मी तर आलेलो आहे, 3-4 वेळेला आलेलो आहे. त्यामुळे त्याचा काय मला हे नाही, पण ह्यांच्यासाठी थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ते पहिल्यांदा आले आणि परत येतील की नाही माहिती नाही. तर पहिला शंकरांच्या मूर्तीकडे जाऊ, तिथलं बघू आणि नंतर मग गोपुराकडे चान्स भेटला तर जाऊ. ड्रोन वरची खूप इच्छा आहे, पण आहे आपल्यासोबत. पण चला. तर मित्रांनो मूर्तीच्या इथं आलेलं, हा मूर्तीचा बेस्ट पॉईंट आहे. तिथं आतमध्ये एक कथा आहे, मंदिर आहे. सो ते आपण बघू शकतो आहे. तिकिटा काढून नंतर जाऊ. पण आता सध्या कालोख होतो आहे, त्यामुळे हा थोडा सिनिक व्ह्यू आपण आपल्या ब्लॉगसाठी कॅप्चर करतो आहे. आणि तिथे रावण शिवलिंग देताना खूप पीसफुल आणि एकदम आनंदीमय हा इथला परिसर आहे. तो जाऊया आतमध्ये. तिकडे आतमध्ये मूर्तीच्या भोवताली एक राऊंड मारू आणि बघू कसं काय आहे ते. ॲक्च्युली मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे आधी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवी. आपली सगळी मंडळी इथे फोटो काढताना. ही काय ह्यूज मूर्ती आहे यार, 108 फूट उंच. आणि हा जो गोपुर आहे तो 212 फूट उंच. सो 212 काय 260. तर मूर्तीच्या बॅक साईडला आलोत. इकडे असा जागा आहे तुम्हाला फिरायला आणि फोटो वगैरे काढायला. मागे सिनिक सी व्ह्यू आहे. सो इकडे जे तुम्हाला आयलँड वगैरे दिसतात ना, इकडे स्कुबा डाईव्ह वगैरे केलं जाते. आणि ते बोट्स आहेत, त्या बोटच्या साईड तुम्हाला. अरे मग ते काय आता इथं थोडी असतं, ते तिकडं. तर जे काय आहे ते आपण परिसर इथला बघू, कथा बघू आणि मग निघू. तिथे श्री सुंदरा रामेश्वर टेम्पल तिकीट काढला जातो आहे. अडल्टचे 20 आणि चिल्ड्रनचे 10 रुपये.
आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे इकडे जी कथा चालू असते तिथे. चला, सोन्या खूप एक्साइटमेंट आहे की त्याला ती कथा बघायची आहे. कालोख झालेला आहे. समोर तुमच्या मूर्ती इथे थोडेसे फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे घेतात सगळे. तर इथलं जे होतं ते तुम्हाला दाखवलं. जास्त काय दाखवत बसत नाही कारण शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एकदम डिटेलमध्ये जात नाही व्हिडिओच्या. कारण मी आधीच व्हिडिओ बनवला, डिटेल बघायचं आहे त्यात बघू शकता तुम्ही. आणि थोडा इथं टाईम स्पेंड करून पुढे निघू आपण. तसं इथं दाखवू, पुढे जाऊ, जेवू वगैरे. मुर्डेश्वर मार्केटमध्ये या दोघींना खूप डिमांड आलेला आहे. सगळी लोक विचारतात, 2-3 लेडीज विचारतात की साडी कुठून घेतली. बाबा हसतात काय बोलूच नका. पण ह्या साड्या ॲक्च्युली इकडे भेटत नाही. लोक शोधतात पण विचारतात की कुठून घेतले. तर थोडंसं ते बोलले की लॉक करतोय. आणि हा मार्केट आहे मुर्डेश्वरचा. तिथेच मंदिराच्या बाजूला राईटला असं मार्केट भरलं होतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी, चष्मा, टोप्या, टेम्पररी शॉपिंगसारखं काहीतरी आहे. चला, तर पार्किंगकडे परत आली होती आपली अल्ट्रॉज. तो सगळं बघून झालेलं आहे. मूर्ती, तिथे काय मंदिर वगैरे होतं, ती कथा बघितली. आणि हा गोपुरामध्ये लिफ्ट आहे. लिफ्टवरती जाऊन आपल्या इथं सिनिक व्ह्यू भेटतो. पण आता कालोख झालं आहे आणि जेव्हा ते होतं लास्ट 7पर्यंत ते चालू असतं आणि तोपर्यंत आपण मूर्तीजवळ होतो, ते बंद झालं. सो इच्छा होती पण ते राहिलं. कधीतरी आलो परत जाऊ, असं काय नाही. तर इथं सगळं बघून झालेलं आहे. आता जायचं जेवायला. जेवून आपण जाऊ रूमकडे. सो बाकी आता काहीच नाही ह्या व्हिडिओमध्ये. तर एवढंच ठेवू. उद्या आपला गोव्याचा प्रवास होणार. इथून 200 किलोमीटर गोवा. कोणता प्लेस बघणार आहोत काय ते रूमवर जाऊन डिस्कस करू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. सो स्टे ट्यून्ड अँड कमिंग सून नेक्स्ट ब्लॉग. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, बी सेफ.